आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, उमेदवारांची छाननीची आज शेवटची तारीख आहे. किती उमेदवार आले, किती भेटले, किती जणांचा डेटा आला आहे, संख्या काय आहे? नाही ते सुरूच आहे आणखीन कारण ते लय मोठा डाटा आहे. पोरं करतायत रात्रंदिवस. त्याच्यावरती आम्ही काय अभ्यासक तज्ज्ञ आता बसवणार आहेत त्या अर्जासाठी. 700-800 तरी आलेत आत्तापर्यंत. पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अर्ज आहेत. मराठवाडा, त्यानंतर विदर्भ, खानदेश, मुंबईत एकदम थोडे आहेत. कोकणातून काही आहेत, परंतु त्याचे आणखीन पाणी सुरू आहे. सगळे पोरं बघतायत ते. मला वाटतं आणखीन फोन येतात की तारीख वाढवा, तारीख वाढवा. आता वाढव तरी किती दिवस, बघू वाढायचे का नाही. परंतु TV 9च्या माध्यमातून मराठा समाजाला एक विनंती आहे राज्यातल्या माझ्या, की 29 ऑगस्टला आपल्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होतं. माझ्या मायबाप करोडो मराठा समाजानं हे आंदोलन ताकदीनं लावून धरलं आहे. आणि ताकदीनं लावून धरल्यामुळं आज समाजाचं आंदोलन यशस्वी होतं आहे, झालं आहे. त्यामुळं हे सगळं श्रेय एकजुटीचं माझ्या मराठा समाजाला आहे. 29 तारखेला आपण छोट्याखानी अंतरवालीतच एक चर्चासत्र ठेवू, छोटंसं, कारण हे ऐतिहासिक आंदोलन झालं आहे. मोठा उच्चांक विक्रमी आंदोलनाचा हा लढा मराठ्यांनी यशस्वी केलेला आहे. त्यामुळे सगळं श्रेय माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आहे. आजही काही थोडं बी कानावरती समाजाच्या पडलं, 1 मिनिटात हातातले कामं फेकून सगळे अंतरवालीकडं लाखाच्या संख्येनं धावत येतात. त्यामुळं माझ्या समाजाच्या चरणी मी नतमस्तक आहे की एका हाकेवरती सगळा समाज येऊन आपल्या समाजाच्या लेकराला न्याय देण्यासाठी लढतो आहे. 29 ऑगस्टला ज्यांना शक्य असेल त्यांनी अंतरवालीला या. फक्त कामं बुडून कोणी येऊ नका. हां, आणि थोडेच या, लय पण नको. म्हणून मी आव्हान पण नाही केलं की 29ला याच म्हणून, पण चर्चासत्र ठेवू थोडंसं. आपले प्रमुख बांधव जरी आले तरी काय हरकत नाही. कारण मला फोन आले ते म्हणून मी हा विषय घेतला. 29ला काय ठेवायचं, 29ला काहीतरी ठेवा. 1 वर्ष झालं आहे, एवढा मोठा लढा देशात झालेला नाही आहे. चर्चासत्र होईना, आपण काही 1 वर्षात काय झालं किंवा पुढं काय करायचं एवढ्याबाबत नुसतं बोलू. राजकीय बैठक नाही, कारण ती ढकलली पुढं. हे आपलं 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून काही ना काहीतरी असावं म्हणून ठीक आहे म्हणलं. मग आपण आंदोलनाच्या ठिकाणी, उपोषणाच्या ठिकाणी चर्चासत्र आपलं घेऊ. तिथं या प्रमुख उपोषण करते, ज्यांना शक्य आहे, उपोषण करते असतील. अनेक पोरं आहेत आपले, ज्यांना वाटतं त्यांनी यावं. फक्त काम बुडून कोणी येऊ नका, ही मात्र समाजाला माझ्या राज्यातली विनंती. मराठा आरक्षणाची लढाई आपण गेले वर्षभर लढतायत. बरोबरच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आपण लढणार आहात. शेतकरी म्हटल्यावर सर्व समाजाला ही लढाई कशी असणार आहे? सगळा समाज म्हणायला मी जातीवादी नाहीच ना करत. मी कोणत्या गोरगरीब ओबीसीला दुखवलं? धनगर बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव, मी कोणाला दुखवलं? छोट्या 12 बलुतेदारांना, त्यांना कोणाला दुखवलं? मी नेत्याला सोडत नाही. फक्त आमच्या नाही त्यांच्या नाही, हे आपले नाहीच आहेत. हे कधी मोठं नाही होऊन देणार आपल्याला. म्हणून आता शेतकऱ्याचा मुद्दा काय घ्यायचा नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, का नाही घ्यायचा? आमच्या शेतकरी बापाचे काय हाल होते आम्हाला माहिती आहेत ना. यांनी 30 सप्टेंबरच्या आत सगळी कर्जमुक्ती केली पाहिजे राज्यात. अनुदानही मिळालं पाहिजे, पीक विमेही शेतकऱ्यांचे मिळाले पाहिजेत. एकदा जर मी एखाद्या विषयावर ठाम झालो ना, तर मी कोणाच्याच बापाला भेट नाही. मग मागं सरका सुद्धा नाही. माझा शेतकरी बाप जगला पाहिजे. तुम्हाला जगायला काय आम्ही ठेके घेतलेले नाहीत. प्रत्येक वेळेस तुम्हाला निवडून आणायला काय शेतकऱ्यांनी किंवा मराठ्यांनी ठेके घेतलेले नाहीत. माझा मराठा समाज एकटाच 50-55% आहे राज्यात. आम्ही काय ठेके नाही घेतले. तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही आमचे कामं करा. आमच्या लोकांचे सगळे अडून ठेवलेत. कामगाराचे प्रश्न अडून ठेवलेत, डॉक्टरांचे प्रश्न अडून, वकिलांचे अडकून ठेवलेत, शिक्षकांचे प्रश्न अडकून ठेवले, पोलिसांचे, ते शहीद कुटुंबाचे तर सगळे प्रश्न अडकून ठेवले. देशासाठी लढले ना ते. तुम्हाला काय कळतं आहे का नाही मला हेच कळत नाही. सत्ता चालवायला निघाता आणि गोरगरिबांचे रक्त प्याता. ते चिरीमिरी थोडं देता, कुठं लाडू करायला दिवाळीला एखादं तेल आणतात कुठून तरी, ते तेलाची एक पिशी देतात. कुठली तरी डाळ आणतात, त्याला सगळी किडे लागलेली, ते आमच्या हवाले करून. ही सुविधा आहे का आमच्या आयुष्याची? ही सुविधा आहे? अरे देतात उलशी, काढतात मारणाचं, वाढे खतं, वाढे फवारणीच्या औषधाचे भाव घेतलं काढून तुम्ही तुमचं, आणि देतात ते का तुमचे वावर ऐकून देता का, घरं ऐकून देता? आमचा टॅक्स आहे शेतकऱ्याचाच, मराठ्याचाच. सरकार पैसे आमचाच जमा होतो, तर आमचंच आम्हाला देता. जसं काय तुम्ही तुमचे वावरं घरं ऐकून दिलेत आम्हाला, असे त्याचं लगेच बोर्ड, त्याचे लगेच डिजिटल, त्याच्या जाहिराती लगेच सगळ्या
प्रेसच्या माध्यमातून बी लगेच त्याचा बोभाटा करणार, हे दिलं तो का उपकार केला का, तो घरी केलं तो एखादं आमचेच घेतो ना, मलाच देतो आणि सांगत येत बी असं ना. तुम्ही काय आयुष्याचं वाटोळं करायला निघालात का लोकांचं? तुम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया बी कर्ज देऊ नका, 1 रुपयासुद्धा. त्यामुळे तुम्हाला कर्जमुक्ती करायची गरज नाही. आमच्या 2-3 गोष्टी द्या. आमच्या लोकांना कायमचं पाणी उपलब्ध करून द्या, पाणी उभा करा, लाईट द्या आणि आमच्या मालाला भाव द्या. तुमचं कर्ज तुम्हाला ठेवा आणि तिकडे झिंडा. आमचा एक मायबाप शेतकरी आत्महत्या करत नाही, एकसुद्धा. आत्महत्या होऊन त्यांची खूप भयानक कारणं आहेत. शेतात रात्रंदिवस कामं करायची, पोरांचं शिक्षण डोळ्यासमोर दिसतं, कर्ज डोळ्यासमोर दिसतं आहे, नुकसान झालेलं दिसतं आहे, अतिवृष्टी आलेली दिसती, पीक विम्यावाले देत नाहीत, अनुदान सरकार देत नाही, ते आत्महत्या करत आहे. चारी बाजूनं इतकं राबून, रात्रंदिवस राबून कष्ट करून शेवटी ते खचून जातं, त्याला ते दिसतं. आणि कारणं तर असले सांगत येत, जसं काय हे बाहेर राज्यातलं सरकार आहे, दुसऱ्या देशातलं. पीक विम्याचा विषय ते कंपनीचा आहे. कंपनीचा राज्य तुम्ही चालवता का कंपनी चालवती? राज्य कोण चालवतं आहे? तुमचं वाचन नाही पाहिजे का त्यांच्यावरती, कंपन्यांवरती? तो कसं काय पैसे देत नाही? त्याला उलटं टांगून आणा बरं, सरकारने गुंतून टाका त्याला. म्हणजे आमचे पैसे घ्यायला गोड लागतात त्या कंपन्याला, विमा कंपन्याला. आणि देताना काय होतं, सरकारला म्हणायला गेलं की सरकार म्हणते कंपन्याचे विषय, तुम्ही टॅक्स घेत नाहीत का त्यांच्याकडून, त्या बँकांकडून? तुमच्याशिवाय चालते का ती? लीड बँका काय करतात? लीड बँकेचं वर्चस्व नाही का, त्यांच्यावरती देखरेख नाही का? राज्य सरकारच्या हातात काहीच नाही का? का या राज्यात आणीबाणी लागलेली, विधानसभा अस्तित्वात नाही का इथं? काय सांगता कारणं तुम्ही, किती फसवणार लोकाला. त्यामुळे लोक पुरते चिडून गेले दादा. शेतकऱ्याला कटाळा आला यांचा. माझं तर असं म्हणणं, गोरगरिबाच्या लाट आली ना, गोरगरिबाने सत्ता बदलाच्या टायमाला डोक्यात खूळ नाही घेतलं पाहिजे जातीवादाचं. जातीवादी काय जातीवादी असं म्हणून तुम्ही पुन्हा त्यांनाच मोठं करणार आणि पुन्हा जनताच म्हणणार गरीब होतो आणि श्रीमंत होतो. गरीबच श्रीमंताला मोठं करायला लागला मतदान देऊन. तुम्ही वेळ आली की विसरतात. अशी वेळ आली सरकार बदलायची की तुम्ही जातीवाद तुमच्या डोक्यात येतो. ओबीसी की कोणून मराठाही घेऊन तुम्ही जातीवाद आणता त्या टायमाला. 5 वर्ष मग ते घेतोय मजा आपली, ते करते टिंगल. मग त्यामुळं ही गरिबाची लाट आली ना, घुसा प्रश्नच राहत नाही, सत्तेत घुसा. एकही जातीचा प्रश्न शिल्लक राहत नाही. सामान्य ओबीसीचा राहत नाही, सामान्य मराठ्याचा नाही, सामान्य मुस्लिम नाही ना दलित नाही, कोणाचाच प्रश्न राहत नाही. घुसा एकदा, सगळेजण ताकते ना करा. कसं काय प्रश्न राहतात बघतो बरं. यांनी 30 सप्टेंबरच्या आतच कर्जमुक्ती करून ह्या बाकीच्या सगळ्या पीक विम्यासह अनुदानाचा सुद्धा विषय सरकारचे क्लिअर करायचे. आणि जर यांनी नाही केलं तर राज्यातल्या शेतकऱ्याला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आणि मराठ्यांना सांगतो, 1 शिक्का 100% मतदान चालायचं, यांना पुऱ्याला घरी पाठायचं. राज ठाकरेंची आता पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये त्यांनी जो अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला, हा लाठीचार्ज ज्या पोलिसांनी केला, त्या पोलिसांना कसं सुचलं की लाठीचार्ज करायचा आहे, मग याच्यामागे कोण आहे असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. कारण ते हे बघा, आम्हाला ते दिवस लक्षात आला की आमचं पुन्हा अंगाचा थर कापड होतो. त्या दिवशी ना गावाच्या डोळ्यातलं पाणी थांबत होतं, ना महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी थांबत होतं. ते विदारक चित्र होतं. कधीच मोठा विध्वंस एखादा होतो, एखादा संहार होता मोठा, रक्तपात घडतो, अशा ठिकाणी सुद्धा असं चित्र नसेल, इतकं भयानक चित्र त्या दिवशी. माया कशाला म्हणतात, माया दया आणि कदर कशी केली जाते ही त्या दिवशी दिसलीच नाही. तो दिवस म्हणजे आमच्यासाठी भयान दिवस उगलेला होता. तिथं कोण मरतोय, कोणाच्या कुटुंबाचा घात होईल हे सांगता येत नव्हतं. कारण ज्याला वाटेल तसं अंधाधुंद पद्धतीनं गोळ्या मारणं, काठ्या मारणं, दगड मारणं सुरू होतं. कारण पोलिस पहिल्यांदा दगड मारणारे आम्ही बघितले, पहिल्यांदा हातातल्या काठ्या मोडल्यावर बी वेगळे कुठले बांबू मोडून आणून हाणलेलं बघितले. त्या दिवशी महिलांच्या डोक्यात दगड टाकताना पहिल्यांदा पोलीस आम्ही बघितले. महिलांना खाली पाडून त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन गोळ्या घालताना पहिल्यांदा आम्ही ते लोक बघितले. असे पोलिस कधी बघितले नाही आम्ही. कारण तो दिवस म्हणजे आमच्यासाठी भयानक होता. आणि म्हणून जसं अंतरवालीच्या डोळ्यात पाणी होतं तसं राज्याच्या डोळ्यात त्या दिवशी पाणी होतं. इतकं भयान क्रूर पद्धतीचा हल्ला इथून पाठीमागंही कधीच झाला नसेल इतका होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना उचलायला सुद्धा कोणी नव्हतं. एका बाजूला आई तर एका बाजूला बाप तर एका बाजूला लेकरू पडलेलं होतं तिथं.
डोळ्यानं जरी दिसत असलं तरी कळत नव्हतं की हे लेकराला आपण उचलावं का, आणि लेकराला वाटत नव्हतं की आपण या बापाला उचलावं का, कारण पाय सगळ्यांचेच मोडलेले होते, सगळ्यांच्या डोक्याला मारं होते, सगळेच रक्तबंबाळ झालेले लोक होते त्या दिवशी. त्या दिवशी घटना म्हणजे आमच्यासाठी पिढ्यानं विसरणारी होती. त्यामुळे तसा दिवस कोणावरच येऊ नये. आणि इतकं मगरूर आणि मस्तीत वागणारं सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सारखा कधीच असू नये. इतका मगरूर आणि इतका मस्तीखोर, सत्तेचा दुरुपयोग करून आया बहिणीच्या डोक्याच्या चिंधाड्या करणारा, स्वतःच्या घरातल्या बाईला आई म्हणणारा पण बाहेरच्यांना आई न म्हणणारा असा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सारखा देशालासुद्धा लाभू नये. देशालासुद्धा. मी राजकारण करायचं म्हणून करत नाही, कारण ती मस्तीत भाषा, ते हसत बोलणं, त्या हल्ल्याच्या वेळेचं असं चीड येणारं होतं त्याचं. कारण क्रूरमधला क्रूर माणूससुद्धा त्या दिवशी चेहऱ्यावर हसू आणू शकत नव्हता. क्रूरमधला क्रूर हसू आणू शकत नव्हता. ते बोलण्याची स्टाईल, ते हिणवण्यासारखे शब्द, मराठ्यांचा अपमान केल्यासारखं बोलणं, ती पोलिसांची घेतलेली बाजू, आणि त्यांनी सिद्ध करून दिलं देवेंद्र फडणवीसने त्या दिवशी की ज्या पोलिसांनी मारलं त्या पोलिसांची त्यांनी बढती केलेली. महाराष्ट्रातला जातवान ओरिजिनल अवलादीचा मराठा ती विसरू शकणार नाही. पक्षात कोणचेही असू द्या, त्याला मतदान जिकडं करायचं तिकडं करू द्या, पण त्या दिवशीच्या हल्ल्याचं आणि देवेंद्र फडणवीसचं कोणीच समर्थन नाही करू शकत. कारण त्यांनी सगळ्या पोलिसांना बढत्या दिल्यात आत्तापर्यंत, सगळ्या, एकही ठेवला नाही. म्हणजे त्या पदावरून त्याला कायमचं बडतर्फ करायला पाहिजे होतं, तर त्याने त्यांना बढती दिली, म्हणजे जास्तीची नोकरी मोठी दिली. आमच्या गावरान भाषेतल्या मराठ्यांना समजण्यासाठी शब्द वापरतो मी, की त्याला पहिली बारीक नोकरी होती तर मोठ्यात मोठी नोकरी दिली देवेंद्र फडणवीसने त्यांना. म्हणजे किती मस्तीखोर आहे आणि किती माज आहे सत्तेचा, हे त्यांनी त्या दिवशी या राज्यातल्या समाजाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे राज्यातला मराठा समाज त्याला कधीच माफ नाही करणार. भारत बंद होता, भारत बंदचं आवाहन केलं होतं, त्यावेळेस कोणी कोर्टात गेलं नाही. परंतु महाराष्ट्र बंद होता, म्हणजे बंदचं आवाहन केलं होतं, तेव्हा सरकारचा लाडका सदा, म्हणजे सदावरती असं म्हणण्याचं संजय राऊत म्हणाले, ते कोर्टात गेले. नाही, त्याबाबत न्यायालयाच्या बाबतचं मला माहिती नाही काहीच. आणि न्यायालयावर आपण सन्मान केला पाहिजे न्यायालयाचा, काय जे निर्देश असेल त्याचा. परंतु झालेली घटना बदलापूरची चांगली नाही. म्हणूनच सांगतो, असा गृहमंत्री कधी लाभणार नाही, ज्याला फक्त खुर्चीची हौस, ज्याला फक्त सत्तेवर आणि पैशावर बसावं वाटतं. जनतेच्या दुःख वाटून घ्यायचं हे त्या गृहमंत्र्याला कधीच वाटलं नाही. आमचे काय ते दुश्मन नाहीत, शत्रू नाहीत, विरोधक बी नाहीत. परंतु चीड काय आहे ती सहज बोलणं, मस्तीत असल्यासारखं नाही का. एखादा गावातला किंवा एखाद्या जिल्ह्यात एखादा माजोरा असतो, त्याला कसला प्रश्न सांगा तुम्ही, ते नुसतं हे करतं, सहज घेतं. तसला मस्ती आणि माजोरापणा आहे अंगात. एवढी मोठी घटना घडायला लागल्यात, काहीच नाही. जनतेचं दुःख काहीच नाही, नुसता बघू म्हणून तू बघायला आहे, तू माणूस आहे का, तू जाणार आहे का, तू कोण आहे, काय बघू तू बघू. आणि तू कवर गुतीशील कोणाला. आता इतके मराठ्यांसह सगळे शेतकरी, गोरगरीब, धनगर, दलित, मुस्लिम सगळेच गुतायला तयार आहेत, गुतीवर सगळ्याला. आणि बस बाहेर एकटाच तू खुर्चीवर. अरे असल्या एवढ्या मस्तीनं सत्ता येत असते का? लोकांचे प्रश्न सोडायला लागतात. तेच सांगतो, मागचे सोडेलेच. आणि मागचं सांगत आहे का उठतं, आणि मी आरक्षण दिलं तर का उपकार केला का दिलं तर मागचं सांगत मी दिलं तर, आणि ते टिकील नाही. आता आम्हाला माहिती ते टिकील नाही, तू दिनं मग. तू मागचं सांगतं तेवढंच, मी दिलं तर काय उपकार केला. तुला 106 आमदार नाही दिले मग मराठीने, ते कम सांगा ना लोकाला. 106 आमदार मराठ्याने दिले, ते आमचा उपकार तवाच फेडला. आता घातलं. देवेंद्र फडणवीस इतका द्वेषी माणूस असूच शकत नाही. त्याला त्याच्या खुर्चीच्या भोवती जेवढे लोक आहेत तेवढेच दिसतात फक्त, त्याला बाकी काय दिसत नाही. त्याने वाटोळं करून टाकलं पुरतं. धनगराचा तसाच वाटोळं करून टाकलं गोड बोलून त्यांनी आरक्षणाचा, मराठ्यांच्या आरक्षणाचं तेच केलं. त्याला सत्ता आणि सत्ता एवढंच दिसतं, प्रश्न दिसत नाहीत, बाकी काहीच नाही. नुसता करतो म्हणतो, कवा करतो आणि कवा नाही. राज्यभर घोंगडी बैठका होणार आहेत, कधी सुरू होणार आहेत आणि कसा असणार आहे घोंगडी बैठकीचा हा दौरा? नाही, आता त्यांना निवडणुकाच घ्यायच्या नाहीत म्हणल्यावर, डिसेंबरमध्ये घ्यायच्या म्हणल्याच्यानंतर आमच्या रणनीतीवर त्यांना काम करायचं आहे. शेवटी त्याला मराठ्याच्या अंगावर घालायचे आहेत.
म्हणजे त्याला वेळ पाहिजे ना, त्याला वेळ निवडणुकासाठी नाही पाहिजे. मराठ्याच्या अंगावर घालायचे, आमच्यात मारामाऱ्या लावायच्या. ओबीसी मराठ्यांच्या अंगावर घालायचे, त्याच्यासाठी वेळ पाहिजे. त्याला काय कुठं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचं याच्यासाठी नाही वेळ पाहिजे. राज्यातला जातीवाद बंद व्हावा म्हणून याच्यासाठी वेळ नाही पाहिजे. खुर्ची कशी आणायची बुवा हे गणित जुळायसाठी पाहिजे. त्याला गणितशास्त्रज्ञ आहे त्याजवळ, छगन भुजबळ. गणितातला पक्का माणूस तो, असा मास्तर आहे तो. लिहिताना गणित करताना पेनच मोडतो त्याच्याकडून, इतका मग पेनावरच झोपवतो देऊ. असं लय सुंदर माणूस शोधला त्याने तो. त्यामुळं त्याला फक्त गणित. मराठ्यांचे आणि ओबीसीचे वाद कसे लागतील? धनगरांचा आणि मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही धनगराच्या मराठ्यांमुळं, तरी बी धनगराच्या आणि मराठ्याच्या मारामाऱ्या कशा लागत्याल? SC STच्या आरक्षणाचा आमचा काहीच संबंध नाही, तरी कसं जुपन? गोरगरीब 12 बलुतेदाराचं आणि आमचं कसं भांडण लागेल? एवढंच काम करतो. याच्यासाठी त्याला पुढं निवडणुका पाहिजेत. फक्त मारामाऱ्या लावून द्यायच्या आणि मजा बघायची. काय नियत, काय विचार? आपण केवढ्या मोठ्या पक्षाचं नेतृत्व करतोय. या देशावरती सगळं भाजप बसलं आहे. त्या भाजप पक्षाचं नेतृत्व आपण करतोय. आपण जनतेचं दुःख कसं जाणलं पाहिजे, सुख कसं जाणलं पाहिजे हे डोक्यातच नाही. सत्ता कशी येणं, कोणाला फोडू एवढं ध्यान दे. अरे फोडायला काय, तू काय सगळेच तसे समजतो का? माझ्यासारखा कोणीतरी खुटे असतेनच ना, की पैशाला आणि पदाला किंमत देत नाहीत, जातीला किंमत देतात, धर्माला किंमत देतात, शेतकऱ्याला किंमत देतात. असे खुटाडं बरेच असते ना. हे खुटेचे एक होणार आहे सगळे आम्ही, आणि एकच खुटे ठोकणार 2024ला. तुला उपटे तू बी का हो बस उपटे त्या छगन भुजबळवणी. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.